6 चेंडू 8 ची गरज. निर्णायक क्षणी गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटलाय. हरीश आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. एक फिरकीचा जादूगार, एक लाजवाब गोलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. 6 चेंडू 8 ची गरज. 6 चेंडू 8 ची गरज. जबरदस्त कामगिरी हरीश. हा चेंडू ओहो गर्र गर्र वळण घेतलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. हो लाजवाब लेग स्पिन. कमाल कमाल केली या चेंडूवरती हरीश. लाजवाब नक्कीच जबरदस्त कामगिरी इकडे करताना पहिले ते सोचली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरत आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. ओ फटकवलाय फटकवलाय उंचावेत क्षेत्ररक्षक. चेंडू खाली जल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 5. फलंदाज तंबूच्या अस्र्याला फिरकीच्या जाळ्यात आणखीन एका फलंदाजाला इकडे जेरबंद केलं गेलंय. सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. आणि नशिबी पालटेलं आमचं या संघर्षाच्या काळानंतर. आणि कर्तृत्वाच्या जोरावर लिहिला जाईल स्वप्नांचा इतिहास नवा. स्वप्नांचा इतिहास लिहायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 8 ची गरज. आणि तिकडून आता सामना काय रंगलाय. 4 चेंडू 8 धावा. हरीश फिरकीचा जादूगर, फिरकीचा बादशाह. हरीश जमादार मॅन फ्रॉम कोगिल कनेरीवाडी. मॅन फ्रॉम कनेरीवाडी जबरदस्त कामगिरी करताना इकडे फायला भेटलाय. बॅटर मृणाल दाखल झालाय. 4 चेंडू 8 ची गरज. हरीश षटकातील एक निर्णायक चेंडू. ओहो पुन्हा 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 इकडे आपली छाप सोडली आहे. जरूर इकडे हरीशची गोलंदाजी आवडल्याचं प्रेक्षक हो टाळ्या होऊन जाऊ देत. कारण सामना बनवलं या पट्ट्यानं. पुन्हा एकदा पाहतोय आपण 6 चेंडू 8 ची मॅच आता बाकी 3 चेंडू 8 वरती आणली आहे. 3 चेंडू 8 धावा. ओहो काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी झाली आहे. इकडेही फलंदाज मृणाल शून्यावरती माघारी परतलाय. बदका बदका नाच रे तुझी पिल्ली सात रे. सातातलं एक हरवलं तेच मृणालला सापडलं. मृणाल शून्यावरती म्हणजेच बदकावरती धावबाद झालाय. क्याव क्याव. 2 चेंडू 8 ची गरज. संभाजी शिंदे डॅडी 11 पाचगाव प्रणित रावसाहेब पाटील संघाने इकडे मुसंडी मारली आहे. 2 चेंडू 8 ची गरज आहे. फायनलला पोहोचण्यासाठी फक्त एका चांगल्या चेंडूची गरज आहे. गोलंदाजी मार्कुती पुन्हा एकदा तयार होतोय तो हर्षद. आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज झालाय अमर. 2 चेंडू 8 ची गरज. 2 चेंडू 8 ची गरज. नाव जो कभी उस पार थी वो इस पार हो गई है. बाजुओं की ताकत पथ पार हो गई है. यूं ही नहीं जीता कछवा खरगोश से कहानी में. चाल धीमी थी पर लगातार हो गई है. नक्कीच सातत्य दाखवलं इकडे. हा चेंडू ओ काय घडलं यावेळेला सुद्धा जबरदस्त गोलंदाजी. इकडे ही विकेट आली आहे. म्हणजे फायनलला पोहोचणारा पहिला संघ बनण्याच्या अगदीच सीमित केलाय.
शेवटचा चेंडू आजची गरज, पण 5ही चेंडू निर्धाव टाकलेत. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडल षटक टाकलं होतं अश्वजितने. इकडे पुन्हा एकदा हरीश जमादार, मॅन फ्रॉम कनेरीवाडी. ओहो, येत्या काळात या गोलंदाजाला कोल्हापूरच्या टेनिस बॉल विश्वामध्ये फार मोठी मागणी राहणार आहे. कारण विकी पुजारी नंतर, सुधीर उल्पे नंतर चेंडूला वळण देणारा आणखीन एक कोल्हापूरचा सुपरस्टार इकडे जन्माला येताना पाहिलाय. आणि काय गोलंदाजी पाहिली आहे. नक्कीच असेल कोल्हापूर शहरासारख्या एका सिटीमध्ये विकी पुजारी, पण आमच्या ग्रामीण भागात मध्ये सुद्धा अगदीच त्या ताकदीचा हरीश जमादार हे नाव लक्षात ठेवा. येत्या काळात पुढच्या वर्षी 2027ला आपल्याला ॲज अ आयकॉन एक गोलंदाज नक्कीच अगदी स्वस्तात सापडेल. कारण या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, दाखवून दिली आहे. विकी पुजारीच्या तोडीस तोड इकडे उत्तर इकडून सुद्धा आले. हरीश जमादार नाव लक्षात राहू दे. शेवटचा चेंडू, हा चेंडू इकडे चेंडू फटकावलाय, षटकार जरूर आलाय, पण एका धावाने इकडे फायनलचं तिकीट बुक अप केलंय संभाजी शिंदे, डॅडी 11 प्रणित. रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव फायनलचं पहिलं इकडे तिकीट पाचगाव संघाच्या नावावरती गेलंय. नक्कीच या सामन्याचा मानकरी कोणीही असेल, पण खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मन जिंकली ती हरीश जमादार.